गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. 15व्या अध्यायाचा आपण अभ्यास करतोय सध्या. 15व्या अध्यायामध्ये सगळ्या वेदांचं आणि उपनिषदांचं सार आलेलं आहे असं आपल्याला लोक सांगतात. आणि आपण जे बघितलं त्याच्यामध्ये आपण पहिले काय बघितलं? आपल्याला आपल्या जीवनामध्ये फक्त 3 गोष्टींचा पूर्णपणे उलगडा व्हायला पाहिजे. एक म्हणजे मला हे जे जग दिसतंय समोर हे काय आहे, याचं खरं स्वरूप काय आहे. दुसरं म्हणजे मी जो बघणार आहे या जगाकडे त्याचं स्वरूप काय आहे, जीव. आणि हे सगळं चालतं कसं? हाऊ डज दिस होल आवाज थिंग ब्रेक वर्क? व्हायला हे तुमच्या इथली समस्या आहे मदन दादा. आवाज आमच्या इथे नाही. आमच्या इथे सगळ्यांना व्यवस्थित ऐकू येत आहे. त्यामुळे तुमच्या इथे बहुतेक समस्या असेल तर तुम्ही तुमच्या जिथे कुठे राऊटर असेल तुमचा मॉडेम त्याच्याजवळ जा, म्हणजे तुम्हाला कदाचित ऐकू येईल बरोबर. तर पहिले जगत म्हणजे काय हे समजावून सांगितलं भगवंतानी. त्यानंतर याचं स्वरूप आपल्याला समजेल कसं, आपल्याला कुठल्या प्रकारचे क्वालिफिकेशन्स पाहिजे टू इव्हन लर्न धिस. आपण जर साधना व्यवस्थित केली किंवा आपलं जीवन जर व्यवस्थित चालवलं तर ह्या जगाचं स्वरूप काय आहे हे आपल्याला कळेल. जीव म्हणजे काय आहे? हा कोण आहे की जो अनुभव करताय, जो जगाचा अनुभव करतोय, याचं स्वरूप काय आहे याच्याबद्दल आपल्याला भगवंतानी सांगितलं की हा जो जीव आहे तो एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात जातो. आपल्या या शरीरातल्या ज्या वासना असतील, म्हणजे सूक्ष्म शरीर म्हणा किंवा अंतःकरण, हे सगळं घेऊन तो दुसऱ्या शरीरामध्ये जातो, दुसऱ्या शरीराच्या शोधात जातो, जिथे इथल्या सगळ्या ज्या इच्छा वासना असतील त्या सगळ्या पूर्ण करता येतील. परंतु शेवटी हे सांगितलं की जसं जगाच्या बाबतीत सांगितलं होतं की अरे न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च संप्रतिष्ठा, तशाच प्रकारे हा जो जीव आहे हा देखील मिथ्या आहे याच्याबद्दल सांगितलं की विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषा. जोपर्यंत आपले ज्ञानचक्षु उघडत नाही, म्हणजे काय आहे की आपल्याला वस्तूंचं आकलन, गोष्टींचं आकलन व्यवस्थित होत नाही, तोपर्यंत हा जीव मिथ्या आहे हे आपल्याला कळणारच नाही. ॲट द रिलेटिव्ह स्केल किंवा ॲट द रिलेटिव्ह लेवल, सापेक्ष जगतामध्ये जगत पण सत्य आहे, जीव पण सत्य आहे आणि ईश्वर पण सत्य आहे. आणि जो ईश्वर ह्या जगताचं नियंत्रण करतो, आपल्या जीवनाचं नियंत्रण करतो, कर्मसिद्धांताचा जो फलदाता आहे तो ईश्वर, तो सापेक्ष जगतामध्ये सत्य आहे. सापेक्ष जगतामध्ये जीव, जगत आणि ईश्वर ह्या तिन्ही गोष्टी सत्य आहेत. आणि या सापेक्ष जगतामध्ये आपण कसं राहायला पाहिजे त्याच्यासाठी धर्म आहे. त्यामुळे वेदांमध्ये तुम्ही बघाल की 90% जास्त, 99% जास्त कर्मकांडच आहे की तुम्ही असं केलं की तसं होईल, असं केलं की असं होईल, असं केलं की असं होईल. पुराणांमध्ये देखील अशाच प्रकारच्या गोष्टी आहेत की तुम्ही एखादं कर्म केलं की तुम्हाला तमुक फळ मिळेल. पण गीतेमध्ये आल्यानंतर भगवंत सांगतात की तुम्ही कर्म तर करा, परंतु कर्मफळावर तुमचा अधिकार नाही आहे. आपल्याला लोकांनी चुकीचं सांगितलं की कर्मफळावर अधिकार नाही म्हणजे तुमचा हक्क नाही आहे. असं नाही आहे. कर्मफळ प्रकृतीच्या नियमांनुसार मिळेल. प्रकृतीवर क्रियमाणानी गुणे कर्माणी सर्वशः. त्यामुळे तुम्ही स्वतःला कर्ता नका मानू. पण कर्ता मानलं नाही म्हणून तुम्ही अकर्मणी अवस्थेत पण नका बसू, आळशी नका बसू. कर्म करत राहा. तुमच्या वाट्याला जे कर्म येईल, तुमच्या वाट्याला स्वधर्मानुसार, तुमच्या वर्णाश्रम धर्मानुसार जे काही कर्म येईल तुमच्या वाट्याला, ते कर्म तुम्ही कर्ताभाव न ठेवता, हे लक्षात ठेवून की ही सगळी कर्म प्रकृतीच्या गुणांच्या एकमेकांशी होणाऱ्या संपर्कामुळे होत आहेत. आणि तुम्ही फक्त त्याच्यात तुमच्या स्वधर्मानुसार हातभार लावा. अशा प्रकारे जर तुम्ही कर्म करत राहिलात तर तुमची चित्तशुद्धी होईल. तुम्हाला
गोष्टी व्यवस्थित करण्यासाठी ज्या परसेप्शनची आवश्यकता आहे, ज्या क्लिअर विजनची आवश्यकता आहे, ती तुम्हाला प्राप्त होईल निष्काम कर्म केलं तर. त्याच्यानंतर जर तुमचं मन तुमच्या ताब्यात नसेल, तर त्याला तुम्हाला अनुशासित करायचे. मग योगाचा मार्ग सांगितला 6व्या अध्यायामध्ये. त्याच्यामध्ये सांगितलं की युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःख. आणि जर तुमचं मन तुमच्या ताब्यात नसेल, तर तुम्हाला अभ्यास आणि वैराग्य या दोन गोष्टींनी करावंच लागेल. मग अर्जुनाने विचारलं की अरे समजा मी हे करत राहिलो आणि त्याच्या आधी मरून गेलो, मग काय करायचं? म्हणजे अजूनही त्या दुसऱ्या अध्यायातला जो धडा होता तो शिकलाच नाहीये. त्याला असं वाटतं की हा देह संपला की म्हणजे मी मेलो, मग काय होईल माझं? तुला जर कळलं असतं की देह तू नाहीच आहेस, तर तू मरूच नाही शकत. कोण मरतो? तरी ठीक आहे. तू समजा स्वतःला जीव समजत असला आणि समजा हा देह सोडून तुला जावं लागलं तुझी साधना पूर्ण होण्यापूर्वी, डोंट वरी. तुला चांगल्या कुठल्या तरी परिवारामध्ये चांगल्या परिस्थितीमध्ये जन्म मिळेल, चांगला देह मिळेल, चांगली परिस्थिती मिळेल. त्या देहामध्ये असताना तुला अशा प्रकारचं कर्म करण्याची संधी मिळेल की जी करता करता तुला चित्तशुद्धी होईल. योग साधना तुला व्यवस्थित करता येईल. ईश्वराबद्दल तुझ्या मनामध्ये भक्तिभावना असेल. अशा प्रकारे तू जर राहिला तर तुला 15वा अध्याय कळायला लागेल. म्हणजे जगाचं स्वरूप काय आहे ते कळायला लागेल. जीवाचं स्वरूप काय आहे ते कळायला लागेल. जगही मिथ्या आहे, म्हणजे आहे तसं दिसत नाही आहे. आणि जीव पण मिथ्या आहे, म्हणजे जो नाही आहे तो आहे असं वाटतंय. जीव म्हणजे माझ्या स्वतःच्या वेगळेपणाची भावना, म्हणजे अहंकार. अहंकार आणि जीवभाव या दोन्ही एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत. अहंकार म्हणजे माझी जी वेगळेपणाची भावना आहे, तिच्यामुळे मला असं वाटतं की मी वेगळा जीव आहे आणि तुम्ही वेगळे जीव आहात. हा भ्रम चुकीचा आहे. म्हणजे हा भ्रम आहे, ही समज चुकीची. हा भ्रम जर आपल्या डोक्यातनं गेला तर मग काय होईल? आपल्याला सगळीकडे ईश्वराचं दर्शन होईल. आपल्याला पहिले वाटतं ना की ईश्वर माझ्यापेक्षा पुष्कळ दूर आहे. म्हणजे कुठे? सूर्य इतका दूर आहे. पहिले भगवंत आपल्याला सांगतायत, यदादित्यगतं तेजो. आदित्याचं जे तेज आहे, सूर्याच्या ठिकाणी जे तेज आहे, ज्यांनी सगळं जग दिसतं, जगत भासयते खिलम. चंद्रम असी यच्च अग्नौ, म्हणजे चंद्र आणि अग्नी ह्यांच्यामधलं जे तेज आहे, तत् तेजो विद्धीम मामकम, म्हणजे माझं तेज आहे ते. त्याच्यानंतर मग तो थोडा जवळ आला. घाम आविष्यच्या भूतानी. घाम म्हणजे पृथ्वी, म्हणजे मी पृथ्वीवर आलो. भूतानी म्हणजे आपण सगळी भूत, हे सगळे जे जीव आहेत. घाम आविष्यच्या भूतानी ह्यांच्यामध्ये मी प्रगट झालेलो आहे. धारयामी अहम ओजसा, म्हणजे माझं ओजस जे आहे ते धारण करून हे सगळे जीव वावरताना दिसतात. आणि ह्यांना ओजस किंवा ह्यांना जो रस आहे तो कुठून मिळतो? तो वनस्पतींपासून मिळतो. मग त्यांचं पोषण कोण करतो? तो मीच करतो. पुष्णामी चौषधी सर्वा. सगळ्या वनस्पतींचं पोषण जो सोमरस आहे, चंद्रापासून जो शीतल रस निर्माण होतो, पुष्णामी चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मका. म्हणजे चंद्रापासून जो शीतल रस वनस्पतींना मिळतो रात्रीच्या वेळेस, त्याच्यामुळे त्यांची वाढ होते. नंतर मग तो म्हणतो की अरे, मी अगदी तुझ्या जवळ आहे. तुझ्या जवळ म्हणजे तुझ्या पोटात आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रिता, म्हणजे तुझ्या पोटात मी आहे. सूर्यामध्ये आहे, चंद्रामध्ये आहे, अग्नीमध्ये आहे, पृथ्वीमध्ये आहे, जीवांमध्ये आहे. इतकंच नाही तर तुझ्या पोटामध्ये पण मी आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रिता प्राणापान समायुक्त, म्हणजे तुझा जो प्राण आणि अपान आहे
पोटात तुझ्या अन्नाचं जे पचन करतो आहे, कोण करताय? हा भाता करतोय. प्राण आणि अपान ह्याच्यानी जे वारं सारखं अग्नीला वारं देत आहे, त्याच्यामुळे तो अग्नी प्रदीप्त आहे. जोपर्यंत आपला श्वास चालू राहील तोपर्यंतच आपला अग्नी राहील ना. नाही तर नाही राहू शकत. ज्या क्षणी श्वास संपला त्या क्षणी अग्नी पण शांत होईल. अहम वैश्वानरो भूत्वा, वैश्वानर म्हणजे जठराग्नी, आपल्या पोटातली पचन शक्ती. आपल्याला असं वाटतं की आपण अन्न खातोय आणि आपण अन्न पचवतोय. आपल्याला फक्त आपण जेव्हा अन्न खात असतो तेव्हा सुखाची अनुभूती होते. आणि आपण त्या अनुभूतीमध्ये इतकं अडकतो की पहिले स्टार्टर खातो, मग त्याच्यानंतर मेन कोर्स खातो. हे सगळं झाल्यानंतर जो वैश्वानर आहे ना आपल्या पोटामधला, त्याला असं वाटतं आता सगळं संपलेलं दिसतंय, आता मी हे पचवायला सुरुवात करतो. आणि हे पचवायला सुरुवात केल्याबरोबर त्याच्या अंगावर आणखीन 1 किलोभर आईस्क्रीम येऊन पडतं, डिझर्ट. मग तो तुम्हाला म्हणतो की नाव यू गो टू हेल, तुम्हाला खूप कामाला लावतोयस. आणि मग तो आपल्या शरीरामध्ये व्याधी निर्माण करतो. तो नाही करत निर्माण. निसर्गाच्या नियमांप्रमाणे आपण जर आपल्या आवश्यकतेपेक्षा, आपल्या भुकेपेक्षा, आपल्या जठराग्नीच्या क्षमतेपेक्षा जास्त अन्न जर खाल्लं तर अन्न पचणार नाही. अगदी सोपी गोष्ट आहे ना. तुम्ही बघा की आपण शेगडी पेटवतो. तर शेगडी पेटवताना पहिले कागद जाळतो, मग त्याच्यात छोट्या छोट्या काड्या टाकतो. मग थोडासा जाळ निर्माण झाला की मग त्याच्यामध्ये आणखीन थोडेसे छोटे छोटे तुकडे टाकतो कोळशाचे. त्याला हवा देतो. आणि मग हवा दिल्यानंतर त्याच्यावर मोठे कोळशाचे तुकडे टाकतो आणि मग ते जळायला लागतात. त्याच्याशिवाय ते नाही जळणार. जर अग्नी व्यवस्थित प्रज्वलित झालेला नसेल आणि त्याच्यावर जर इंधन टाकलं गेलं, ते इंधन पेट नाही घेणार, पण अग्नी विझून जाईल. हा साधा प्रयोग आपण सगळ्यांनी केलेला आहे. तर आपल्या पोटामध्ये जो अग्नी आहे त्याच्यावर समजा आपण खूप जास्त इंधन टाकलं, आपल्याला लोक असं सांगतात की तुम्ही जर जेवले नाही तर तुम्हाला एनर्जी कशी राहील. आपण पुष्कळदा आपल्या आईकडनंच ऐकलं असेल की तू जेवला नाही तर तुला तुझ्या अंगात काही त्राण नाही राहणार, तुझ्या अंगात काही शक्ती नाही राहणार. खा. आपल्या शरीरामधली जी शक्ती आहे ना ती अन्न खाल्ल्यामुळे नाही होत. आपल्या शरीरामधली जी शक्ती आहे ती अन्न पचवल्यामुळे निर्माण होते. आणि अन्न पचवण्याचं काम तर आपण करतच नाहीये. कोण करतोय? वैश्वानर. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्. हे जर आपल्याला नाही कळलं, आपण काय करू की आपण त्या कृष्णाच्या डोक्यावर अन्न टाकत राहू आणि त्याला सांगत राहू की तू बेटा पचव. आपल्या पोटातला कृष्ण जो आहे ना, तो देखील निसर्गाच्या नियमानुसारच चालतो. सापेक्ष जगतामध्ये भगवंत जेव्हा अवतार घेऊन येतात तेव्हा त्यांच्यावर देखील कर्माचा सिद्धांत कसा लागू पडेल त्याची लीला ते करतात. म्हणजे की वालीचा वध रामानी झाडाच्या मागून आडून बाण मारून जर केला असेल तर कृष्णाचा वध देखील कोणीतरी त्याच्या नकळत बाण मारून करतं. याचा अर्थ भगवंत कर्माच्या कायद्यांनी बांधला गेलेला आहे का? भगवंत देखील कर्माच्या कायद्यांनी बांधला गेलेला आहे असं लोकांना कळावं दिसावं, कर्माचा सिद्धांत अबाधित आहे हे लोकांना कळावं, याच्यासाठी अशा प्रकारची लीला भगवंतानी मुद्दाम केली, घडवून आणली. आपण जर कुठल्याही प्रकारचं जंक खाल्लं तर आपल्याला पुढे जाऊन काही ना काहीतरी आजार होतील. आजार हे अनेक प्रकारांनी प्रगट होतात. आपल्याला जर आजार होऊ नये असं वाटत असेल तर आपल्याला युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु हा नियम पाळणं अनिवार्य आहे. ते जर नसेल होत ना, दुसरा अध्याय, तिसरा अध्याय, चौथा अध्याय, पाचवा अध्याय, सहावा अध्याय,
हे सगळे अध्याय जर आपल्याला पचनी पडलेले नसतील, ते जर आपल्या जीवनात उतरलेले नसतील, तर 15वा अध्याय कळायला खूप कठीण आहे. आता भगवंतानी सांगितलं की जीव पण सनातन आहे, तर मग जीव कसा नष्ट होईल? आपण जर आरशासमोर उभे असलो तर आरशामधलं जे प्रतिबिंब आहे ते कसं नष्ट होईल? जर आरसा निघून गेला किंवा आरशावरचं आपलं लक्ष निघून आपल्या स्वतःकडे आलं, आरशामध्ये देखील आपण कशाकडे बघतोय? आपण स्वतःकडेच तर बघतोय. जितके आरसे असतील तितकी प्रतिबिंब तुम्हाला दिसतीलच. आपलं हे जे मन आहे ना किंवा अंतःकरण आहे हा आरशासारखा आहे. तर प्रत्येकाचं मन वेगळं आहे. हा जो जीव आहे ना, प्रत्येक जीवाचं मन वेगळं आहे. आणि त्या मनामुळे हा जीव जो आहे हा या शरीरातून चेतन असल्यासारखा वाटतो. परंतु ह्याच्या आतली जी चेतन शक्ती आहे, शुद्ध चैतन्य आहे, ते एकच आहे सगळ्यांमध्ये. आणि मी त्याच्याविषयी वेगळा नाहीये. ते चैतन्य म्हणजेच मी आहे. हे जोपर्यंत आपल्याला पूर्णपणे कळत नाही ना, तोपर्यंत हे सगळेच्या सगळे जीव माझ्यापेक्षा वेगळे आहेत असा भ्रम मी पाळत राहीन. ह्याच्यातनं आपल्याला मुक्त व्हायचं. म्हणून भगवंत सांगतोय की मी तुझ्यापेक्षा दूर नाहीये, तुझ्या अगदी जवळ आहे. आता तुझ्या पोटात आलो ना, आता मी तुझ्या हृदयात येणार आहे. हं? सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृत् वेदविदेव चाहम्. हा 15वा श्लोक आहे. या 15व्या श्लोकामध्ये भगवंत आता आपल्या हृदयापाशी आलेला आहे. सो लेट्स सी व्हॉट भगवान हॅज टू से इन दिस चॅप्टर, इन दिस श्लोक. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो. अरे बाबा, मी तुझ्या हृदयात पण आहे. आणि माझ्यामुळेच किंवा माझ्यावर आधारितच स्मृती, ज्ञान, अपोहन हे सगळं होतं. आणि वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांतकृत वेदविदेव चाहम. सगळ्या वेदांमध्ये ओरडून ओरडून सांगितलं जात आहे की हा माझा जो खरा मी आहे हाच फक्त जाणण्या योग्य आहे. वेदांतकृत म्हणजे वेदांत करणारा आणि वेदांत जाणणारा हा पण मीच आहे. आय एम सीटेड इन एव्हरीवन्स हार्ट अँड फ्रॉम मी कम रिमेंबरन्स, knowledge, and forgetfulness. By all the Vedas, I am to be known. Indeed, I am the compiler of the Vedas and I am the knower of the Vedas. म्हणजे वेद मी तयार केलेले आहेत आणि वेद मी जाणतो. विनोबा काय म्हणतात? लेट अस सी व्हॉट विनोबा हॅज टू से. सर्वांतरी मी करीतो निवास देतो स्मृती ज्ञान विवेक सर्वा समग्र वेदा सही मीची वेद्य वेदज्ञ मी वेद रहस्य करता. सर्वांच्या अंतरी मी करतो निवास, सगळ्यांनाच मी स्मृती देतो, ज्ञान देतो, विवेक देतो. समग्र समग्र वेदांना मीच वेद्य आहे. वेद्य म्हणजे जाणण्या योग्य. हं? आणि वेदज्ञ म्हणजे वेद जाणणारा मी आणि वेद रहस्य करता. वेदांचं जे रहस्य आहे ते मी जाणतो आणि ते करतो देखील मीच. त्याच्यासाठी किशोरजी आपले बंधू काय म्हणतात? सकलांच्या हृदयी माझे अधिष्ठान मज कारणे स्मृती विस्मृती ज्ञान मीची निर्मिले सकल वेदांतासी अर्थही त्याचा असे ज्ञात मजसी. सकलांच्या हृदयी, सगळ्यांच्या हृदयी माझं अधिष्ठान आहे. माझ्याच कारणाने स्मृती विस्मृती ज्ञान हे सगळं होतं. मी सगळ्या वेदांताचं निर्माण केलेलं आहे आणि अर्थही त्याचा मलाच माहिती आहे. वसे अंतरा माझी साऱ्यासी मी साऱ्याही मीच स्मृती ज्ञान व्हावे स्मृती स्रोत मीच मला वर्णिले पार्थ वेदात जाण वदी मीच वेदांत मी हीच ज्ञान. सगळ्यांच्या अंतरा माझी मीच आहे. स्मृती ज्ञान विस्मृती आणि स्रोत याचा सगळ्यांचा स्रोत जो आहे तो मीच आहे. माझ्यापासून सगळं निर्माण होतंय.
मलाच वेदांमध्ये वर्णिलेलं आहे, म्हणजे माझंच वर्णन वेदांमध्ये केलेलं आहे. आणि मीच वेदांत सांगतो आणि मीच ज्ञानस्वरूप आहे. त्याच्यासाठी ज्ञानदेव महाराज काय सांगतात बघा. ज्ञानदेव महाराज म्हणतात की सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये मी प्रवेश करून राहिलेलो आहे. त्यांना स्मृती, ज्ञान आणि विस्मृती माझ्यापासून होतात. सर्व वेदांकडून मीच जाणला जातो आणि मी उपनिषदांचा कर्ता म्हणजे वेदांत संप्रदाय यथावत प्रगट करणार आहे. वेदांना म्हणजे वेदांच्या अर्थाला म्हणजे ब्रह्माला मीच जाणतो. एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तू गामी. अर्जुना, वास्तविक विचार करून पाहिलं तर सर्वांच्या हृदय देशात मी अमका आहे. अशी जी बुद्धी रात्रंदिवस स्फुरते आहे ती वस्तू मी आहे. सर्वांच्या हृदय देशात मी अमका आहे, ही जी बुद्धी रात्रंदिवस स्फुरते आहे. म्हणजे मला असं वाटतं ना की माझ्या या देहामध्ये आणि अंतःकरणामध्ये माझ्या बुद्धीमध्ये मी आहे. हा जो मी आहे तो मी म्हणजे भगवंत आहे. हा मी सगळ्यांमध्ये सामान्य आहे. मला जेव्हा लोक विचारतात की तुझं नाव काय आहे, तर मी जेव्हा म्हटलं की माझं नाव विक्रम आहे, किंवा तुम्हाला जर कोणी विचारलं की तुमचं नाव काय आहे, तर तुम्ही म्हणाल की माझं नाव मिलिंद आहे, माझं नाव विजय आहे, माझं नाव किशोर आहे, माझं नाव नैना आहे, माझं नाव अदोष आहे. तर ह्या सगळ्या वाक्यांमध्ये हा जो मी आहे, जो माझं नाव सांगतोय, तो मी सामान्य आहे. माझा मी आणि तुमचा मी वेगळा थोडीच आहे. सो माय सेन्स ऑफ माइंडनेस, माय सेन्स ऑफ आयनेस, बुद्धी, आणि युअर सेन्स ऑफ आयनेस, these are not separate eyes. This is the same I which is manifesting through each individual body mind complex. तो जो मी आहे तो मी आहे. तो एकच मी आहे. कोण मी आहे? भगवंत आहे. परी संता सवे वसता, योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता वैराग्येसी. परंतु संतांच्या संगतीत राहिला असता आणि योग आणि ज्ञान यांच्यात प्रवेश केला असता, म्हणजे यांचा अभ्यास केला असता, आणि वैराग्याने युक्त होऊन गुरुचरणांची सेवा केली असता, काय होईल? येणेची सत्कर्मे, अशेषही अज्ञान विरमे, जयांचे अहम विश्रामे आत्मरूपी. ह्या सत्कर्माच्या योगाने संपूर्ण अज्ञान नाहीच होतं, आणि ज्यांच्या देहाच्या ठिकाणी असलेला अहंकार आत्मस्वरूपी विश्रांतीला पावतो, म्हणजे आत्मस्वरूपी स्थिर होतो. म्हणजे काय होतं की मला जे वाटत असतं ना की हा देह किंवा हे मन किंवा ही बुद्धी किंवा हा अहंकार हे म्हणजे मी आहे, हा माझा भ्रम निघून जातो आणि मी स्वतः आत्मस्वरूपी स्थित होतो. जोपर्यंत माझ्या मनामधून माझ्या वेगळेपणाची भावना नष्ट होत नाही, तोपर्यंत मी माझ्या खऱ्या आत्मस्वरूपामध्ये स्थित नाही होऊ शकत. कारण की मला मी वेगळा वाटतो आणि इतर सगळे लोक माझ्याशी वेगळे वाटतात. मग मला इतर लोकांबद्दल प्रेम वाटू शकतं किंवा द्वेष वाटू शकतो, अहंकार म्हणजे मत्सर वाटू शकतो किंवा जळफळाट होऊ शकतो. जर माझ्या डोक्यामध्ये माझ्या वेगळेपणाची भावना असली तर या सगळ्या गोष्टी संभवतात. याला म्हणतात द्वैत. तर हे सगळं जाऊन स्वतःच्या आत्मस्वरूपामध्ये स्थित जर व्हायचं असेल तर निष्काम कर्म पण करायला पाहिजे, योग पण करायला पाहिजे, भक्ती पण करायला पाहिजे, आणि ज्ञान संपादन करून घ्यायला पाहिजे. जर ज्ञान प्राप्त झालं, खरा मी कोण आहे हे कळलं, तर मग त्या खऱ्या मी मध्येच आपण राहू ना. आपल्याला खोट्या मीला आंधळायला गोंधळायला काही गरज नाही वाटणार. माझा स्वतःचा जो खोटा मी आहे त्याला मी इतरांपेक्षा खूप मोठा, खूप ग्रेट असा एम्बेलिश करण्याची काही गरज नाही पडणार. आय विल रिमेन स्टडी इन माय ओन अवेअरनेस ऑफ माय ट्रू सेल्फ. माझ्या आत्मस्वरूपामध्ये मी स्थित राहीन, आणि जगाला काय चाललेलं आहे,
जगामध्ये काय होत आहे, किंवा जगामध्ये मी अमुक प्रकारचा बदल घडवून आणणार आहे, किंवा जगामध्ये माझं नाव खूप मोठं करणार आहे. माझं नाव मी गेल्यानंतर सुद्धा लोक घेत राहणार आहे. अशा प्रकारच्या सगळ्या इच्छांमधून मी पूर्णपणे मुक्त होऊन जाईन. कारण की मला कळेल की हे जग सगळं जे आहे ना, हे दिसतंय तसं नाहीच आहे, हे आभासात्मक आहे. ह्याला काही ना अधिष्ठान आहे, ना रूप आहे, ना काही आहे. ह्याचा ना आदी आहे, ना अंत आहे, ना काही प्रतिष्ठा आहे. इट्स नॉट देअर एट ऑल. इट ओनली अपियर्स. आणि याच्यामध्ये सुद्धा समजा मी नाव मिळवलं, किती दिवस आहे? मला तुम्ही सांगा की फक्त रामाचं नाव आपल्याला माहिती आहे त्रेतायुगामधनं, द्वापर युगांमधनं सुद्धा काही थोडीफार नावं माहिती आहेत. त्याच्यानंतरच्या गेल्या 5,000 वर्षामध्ये किती माणसं येऊन गेली असतील? कोणाची नावं आठवतात आपल्याला? इतक्या दूर जायची गरज नाही. तुमच्या पणजोबांच्या वडिलांचं नाव किंवा त्यांच्या वडिलांचं नाव, ज्यांना तुम्ही कधी बघितलेलंच नाही, त्या तुम्हाला आठवतात? विस्मृतीमध्ये गेलेत सगळेजण. आपल्या जीवनामध्ये आपण 7 पिढ्या असं का म्हणतो माहिती आहे का? कारण की आपल्याला स्वतःला फक्त 7 पिढ्या माहिती असतात. 3 पिढ्या आपल्यावरच्या. आपण आपल्या आजोबांना बघितलं नाही, त्यामुळे आजोबांच्या वडिलांचं नाव त्यांनी सांगितलेलं आपल्याला माहित नाही. म्हणजे आजोबांच्या वडिलांना आपण बघितलेलं नाही, परंतु आजोबांनी सांगितलं की माझं नाव अमुक अमुक आहे. माझ्या आजोबांचं नाव होतं हरिभाऊ तानकोपंत पत्तरकिनी. तर माझ्या पणजोबांचं नाव तानकोपंत होतंय मला माहिती आहे. म्हणजे माझ्या वडिलांचं नाव माधव, आजोबांचं नाव हरिभाऊ, आणि पणजोबांचं नाव तानकोपंत. ह्या 3 पिढ्या मला माहिती आहेत. माझ्या नंतरच्या 3 पिढ्या मला माहिती असू शकतात, जर मी ॲडिक्वेट वर्ष जगलो तर. म्हणजे ह्या देहामध्ये जर हा देह टिकला, तर ह्याच्यातून मुलगा, त्याचा मुलगा आणि त्याचाही मुलगा, म्हणजे पणतू बघू शकतो. माझ्या इथे माझ्या ओळखीचे लोक आहेत की ज्यांच्याकडे आजोबांनी म्हणजे पणजोबांनी पणतू बघितला. म्हणजे याचा अर्थ की आपण 7 पिढ्या आपल्याला माहिती असू शकतात ऍट द मोस्ट. त्याच्या पलीकडच्या आणि अलीकडच्या सगळ्या पिढ्या ज्या आहेत, म्हणजे मागच्याच अर्थात, आपल्याला पलीकडच्या पिढ्यांबद्दल तर काही माहिती नाही. मागच्या ज्या पिढ्या आहेत त्या सगळ्या आपण विसरून गेलो. तर मी कितीही चांगलं काम केलं या जगामध्ये, तरी किती दिवस लक्षात राहील? तर त्याच्यामध्ये अडकण्याची काही गरजच नाहीये. करायचं काय आहे? की त्याच्यामध्ये न अडकता, म्हणजे काय की वैराग्य. वैराग्याने मला मी स्वतः कोण आहे ह्याचा शोध घ्यायचा आहे. आणि हा शोध जर मी घेतला, देवाच्या कृपेने हा जर शोध पूर्ण झाला ह्याच देहामध्ये, तर मग हा देह देखील धरून ठेवण्याची इच्छा नाही राहणार. जोपर्यंत आहे तोपर्यंत मी टिकवून ठेवीन व्यवस्थित, परंतु आसक्ती नाही राहणार. अरे मग तू हे खाऊनच घे ना, म्हणजे मग तुला शक्ती येईल. हा, मला जेवढी गरज आहे, मला जेवढी भूक आहे तेवढं मी खाईन. जेव्हा भूक नसेल तेव्हा मी उपवास करेन. ह्या उपवासामध्ये जर मी राहिलो, उपवास म्हणजे माझ्या स्वतःच्या अगदी जवळ, तर खरा मी कोण आहे हे मला कळेल. कर्म, योग, भक्ती, वैराग्य आणि ज्ञान, ह्याच्यानी मला मी कोण आहे हे कळणार आहे. ते आपे आप देखोनी देखी, मिया आत्मेनी सदा सुखी, येथे मी वाचून अवलोकी आन हे तू असे. ते पुरुष आपलं स्वरूप आपण ज्ञानाने पाहून, त्यांचा आत्मा मी असल्याने, माझ्या सुस्वरूपत्वाने, सुस्वरूपत्वाने म्हणजे माझं जे सुंदर स्वरूप आहे त्याच्या जाणीवेने, किंवा तेच मी आहे अशी जाणीव झाल्याने नेहमी आनंदात असतात. या ठिकाणी होणाऱ्या आत्मदर्शनात माझ्याशिवाय दुसरं कोणी कारण आहे का? माझ्यामुळेच हे सगळं होत आहे.
अगा सूर्योदयो झालिया, सूर्ये सूर्यची पहावा धनंजया, तेवी माते मिया जाणावया मीची हेतू. अरे अर्जुना, सूर्योदय झाला असताना कसं सूर्याने सूर्यालाच पाहावयाचं, त्याप्रमाणे मला मी जाणण्याला, म्हणजे माझं ज्ञान मला होण्याला मीच कारण आहे. माझा जो खरा मी आहे ना, तो खरा मी सूर्यप्रकाशामुळे किंवा दुसऱ्या कुठल्या उपकरणामुळे, दुसऱ्या कुठल्या प्रमाणामुळे जाणवेल असं नाही आहे. ज्याप्रमाणे आपल्याला इतर गोष्टींचं ज्ञान होतं, त्याप्रमाणे आपल्या स्वतःचं ज्ञान होत नाही. त्यामुळे स्वतःचा मी जो आहे हा, जसं आपण इतर गोष्टी जाणू शकतो तसं जाणू नाही शकत. Our true self can never be objectified. So it can never be known. All knowledge is possible because of it. हे कालच मला असं वाटतं मी स्वामी सर्वप्रियानंदांचा एक व्हिडिओ सगळ्यांशी शेअर केला. त्याच्यामध्ये आपले डोळे सगळं दृश्य बघू शकतात, पण डोळे स्वतःला नाही बघू शकत. परंतु डोळे आहेत हे आपण बघू शकतो ह्याच्यामुळे सिद्ध होतं. मला माझी स्क्रीन दिसते आहे, ह्याचा अर्थ मला डोळे आहेत. जर डोळे नसले तर स्क्रीन नाही दिसू शकत. त्याचप्रमाणे मी आहे म्हणून जग दिसतंय किंवा जगाचा अनुभव होतोय. मीच जर नसलो तर जगाचा अनुभव नाही होऊ शकत. म्हणजे काय की हे जग जे आहे ना, हे माझ्यावर अवलंबून आहे, म्हणून हे मिथ्या आहे. इट डझंट हॅव इंडिपेंडेंट एक्झिस्टन्स. अनलेस आय एम देअर आय कॅनॉट एक्सपिरियन्स द वर्ल्ड, सो देअरफॉर द वर्ल्ड डझंट एक्झिस्ट फॉर मी. तर हे जे माझं खरं स्वरूप आहे, हे खरं स्वरूप ज्याप्रमाणे मी जगाला जाणतो त्याप्रमाणे नाही आहे. माझं खरं स्वरूप नेहमीच आहे. मला माझी जाणीव होते ना, मी आहे. याला म्हणतात स्वसंवेद्य. म्हणून तर सगळ्यात पहिल्यांदीच ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीची सुरुवात कशी केली होती? जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. त्याचा जय जयकार केला. तिथपासून ज्ञानेश्वरी सुरू झाली ती. हं? ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या. हं? तिथपासून सुरू झाला. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. तिथपासून सुरुवात केली. मग देवा तुची गणेशो सकलमती प्रकाशो. या सगळ्या ओव्या आपण ऐकलेल्या आहेत म्हणून आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर शारदेचं स्तवन केलं, गणपतीचं स्तवन केलं. गणपती म्हणजे बुद्धिदाता, शारदा म्हणजे जिच्यामुळे वाचा किंवा वाणी निर्माण होते, तिचं स्तवन केलं. पण सगळ्यात पहिले आत्मरूप. हा जो माझा खरा मी आहे, तो स्वसंवेद्य आहे. त्याला दुसऱ्या कुठल्या प्रमाणाची गरज नाही. परंतु हा आपण जसं जग वस्तुरूपाने किंवा आपल्यापेक्षा वेगळ्या स्वरूपाने किंवा अनात्म रूपाने जाणण्याचा प्रयत्न करतो किंवा जाणलं जातं आपल्याला, आपल्याकडनं, तसा नाही होऊ शकत. ना शरीर पराते सेविता, संसार गौरवची ऐकता, देही जयाची अहंता बुडवणी ठेली. इथपर्यंत माझ्या ज्ञानाला मीच हेतू आहे असं सांगितलं, आणि या ओवीपासून 429व्या ओवीपर्यंत माझ्या अज्ञानाला देखील मीच हेतू आहे हे सांगतात. अथवा शरीराच्या सेवेत गुंतलेल्या देहासक्त लोकांच्या संगतीत राहून संसाराचं महत्त्वच ऐकत असता ज्यांचा अहंकार देहाच्या ठिकाणी स्थित झालेला आहे. म्हणजे मत्त स्मृती ज्ञानम अपोहनंच. म्हणजे ज्ञान आणि अज्ञान किंवा विस्मृती. अपोहन म्हणजे विस्मृती. विस्मृती कशाची? माझ्या खऱ्या स्वरूपाची विस्मृती. खऱ्या स्वरूपाची विस्मृती होणं म्हणजेच अज्ञान.
तर ते म्हणजे मीच आहे. अज्ञान देखील मीच आहे. ते स्वर्ग संसारा लागी धावता कर्म मागी दुःखाच्या सेलभागी विभागी होती. ते देहाचे उपासक स्वर्ग आणि संसाराकरता कर्ममार्गाने धावत असता, म्हणजे स्वर्ग आणि संसार यांची प्राप्ती करून घेण्याकरता कर्माचरण करीत असताना, म्हणजे सकाम कर्म करत असताना दुःखाच्या शेलक्या भागाचे वाटेकरी होतात. म्हणजे आपल्याला शेवटी त्यामध्ये दुःखच मिळतं. स्वतःच्यासाठी किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी, जर संकुचित स्वार्थासाठी जर आपण कर्म केलं तर फळ मिळेल, परंतु शेवटी त्या फळामधला जो फोलपणा आहे तो देखील लक्षात येईल, म्हणून दुःख होईल. परी हेही ओणे अर्जुना मजची स्तव तया अज्ञाना जैसा जागताची हेतू स्वप्ना निद्रे ते होय. परंतु अर्जुना, त्या अज्ञानी लोकांना हेही होणं, म्हणजे ते अज्ञानी शेलक्या दुःखाचे वाटेकरी होणं, हे देखील माझ्याचमुळे होतं. ते कसं, तर ज्याप्रमाणे जागा असलेलाच पुरुष निद्रा आणि स्वप्नाला कारण होतो. जो जागा आहे त्यालाच असं वाटेल ना की आपण आता झोपू. पण खरा जागा कोण आहे? खरा जागा जो आहे तो या जागृतावस्थेला, निद्रावस्थेला आणि स्वप्नावस्थेला देखील जाणतो, तो खरा जागा आहे. दुसऱ्या अध्यायात सांगितलं होतं ना, या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो म्हणे. 15व्या अध्यायाच्या या श्लोकामध्ये सुद्धा भगवान तेच सांगतायत की मत्त स्मृतीर ज्ञानम अपोहनंच, म्हणजे माझ्यामुळे ज्ञान, ज्ञान म्हणजे जागृत अवस्था, स्मृती, स्मृती म्हणजे स्वप्नावस्था. आपल्याला जागेपणी जे अनुभव येतात तशाच प्रकारचे अनुभव स्वप्नात पण येतात. जागेपणी आपण ज्या ज्या इच्छा, आकांक्षा, काळजा मनामध्ये पाळू, त्याच स्वप्नामध्ये आपल्याला दिसून जातात. एकदा एक मुलगा सकाळी उठून रडायला लागला. तर त्याचे वडील म्हणे की तू बिलकुल तुझ्या आईवर गेलेला आहे, सकाळी उठून रडतोय म्हणून. काय झालं? तर तो म्हणे की बाबा, मला खूप वाईट स्वप्न पडलं. कुठलं स्वप्न पडलं? मला असं स्वप्न पडलं की मी परीक्षेत नापास झालो. तर बाबा म्हणे की तू, अरे, स्वप्नात देखील जर परीक्षेत पास होऊ शकत नाही तर तू जागृत अवस्थेमध्ये खऱ्या खऱ्या परीक्षेत कसा पास होशील? जर आपल्याला मी परीक्षेत नापास होईन अशी भीती सारखी वाटत असेल जागे असताना, तर मग स्वप्नही तसंच पडेल ना. आमचे जे गुरुजी आहेत, ज्यांना मी गुरुस्थानी मानतो, अनुभवानंद स्वामी, ते म्हणतात की आपण समजा रात्री भयानक भयानक सिरियल बघितले, त्यांचा जो फेवरेट सिनेमा ते खरा सिनेमा आहे की नाही मला माहित नाही, परंतु ते नेहमी सांगतात की मी समजा रात्री झोपण्यापूर्वी सिनेमा पाहिला. कुठला सिनेमा? चलती ट्रेन में लटकती लाश, असा जर सिनेमा पाहिला, हॉरर मूवी, तर मग स्वप्नामध्ये कृष्ण बासरी वाजवतील का? नाही, सुदर्शन चक्र घेऊन येईल. सो द काइंड ऑफ ऍक्टिव्हिटीज वी एंगेज इन व्हाइल वी आर अवेक विल appear in our dream as our nightmares. जे विचार आपल्या मनामध्ये जागेपणी असतात तेच विचार स्वप्नामध्ये आपल्याला दिसून जातात. जर जागेपणी मला भीती वाटत असेल की मी परीक्षेत पास नाही होणार आहे, तर मला स्वप्नही तसंच पडेल. जागेपणी जर माझ्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल आसक्ती असेल तर ती व्यक्ती माझ्या स्वप्नात येईल. नारद मुनींना एकदा स्वप्न पडलं होतं की त्या स्वप्नामध्ये एका कुठल्या तरी मुलीशी त्यांचा विवाह झाला. म्हणजे काय की जागृत अवस्थेमध्ये समजा आपल्या मनामध्ये काही विचार असलेत, तर तसे विचार किंवा त्या विचारांवर आधारित स्वप्न आपल्याला दिसून जातात. म्हणून आपण नुसता आपला जो भौतिक आहार आहे, म्हणजे अन्न जे खातो ते तेवढाच महत्वाचा नाही आहे.
आपण आपल्या मनामध्ये कुठल्या विचारांना थारा देतोय, विच थॉट्स वी एंटरटेन, ह्याला पण खूप महत्व आहे. म्हणजे मनाचा जो आहार आहे तो देखील आपण रेग्युलेट करायला पाहिजे. म्हणजे मी कुठल्या गोष्टी बघतोय, कुठल्या गोष्टी ऐकतोय, कुठल्या गोष्टी खातोय, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. हे जर मी व्यवस्थित केलं तरच मला स्वप्न चांगली पडतील, नाही तर नाही पडणार. पण या स्वप्नांना आधार देणारा कोण आहे? मीच आहे. जागृत अवस्थेला आधार देणारा कोण आहे? मीच आहे. निद्रावस्थेला आधार देणारा कोण आहे? मीच आहे. मत्त स्मृती ज्ञानम अपोहनंच. आणि स्वामीजी सांगतात अनुभवानंद की हा जो च आहे, च शेवटचा चकारात, चकारात समाधी असं ते म्हणतात. म्हणजे स्वप्नावस्था, जागृतावस्था, निद्रावस्था आणि समाधी अवस्था. ज्ञान म्हणजे जागृत अवस्था, स्मृती म्हणजे स्वप्नावस्था, अपोहन म्हणजे निद्रावस्था, म्हणजे विसरलो सगळं त्याच्यामध्ये, आणि च म्हणजे समाधी. तर ह्या सगळ्या अवस्थांना आधार देणारा मी आहे. माझ्यामुळेच ह्या सगळ्या अवस्था शक्य होऊ शकतात, नाही तर नाही होऊ शकत. मत्ता स्मृती ज्ञानम अपोहनंच. पै अभ्रे दिवसू हरपला, तोही दिवसेची जाणो आला. तेवी मी नेणोनी विषयो देखिला, मजचिस्तव भूती. ढगाच्या योगाने झाकला गेलेला सूर्य जसा सूर्याने जाणण्यात आला, त्याचप्रमाणे मला न जाणून प्राणीमात्रांनी माझ्यामुळेच विषय पाहिला आणि भोगला. म्हणजे कसं आहे बघा, की समजा आपल्याला ईश्वराचं किंवा स्वतःच्या स्वरूपाचं विस्मरण झालेलं असेल, तर काय होईल? तर आपल्याला हे जग म्हणजे माझ्या सुखाचं किंवा भोगाचं साधन आहे असं वाटेल. कारण की ह्याच्यामधला जो ईश्वर आहे तुम्हाला दिसत नाहीये. ऋषींनी तर आपल्याला सांगितलेलं आहे की ईशावास्यम इदम सर्व, हे सगळं जग जे आहे हे ईश्वराने परिपूर्ण आहे, परंतु मला तो ईश्वर तर दिसतच नाही, मला तर जग दिसतंय. तर हे जे ईश्वराबद्दलचं अज्ञान आहे, त्या अज्ञानामुळे मी ह्या जगामध्ये अडकतो. आणि या जगामधल्या वस्तू, जगामधल्या व्यक्ती, जगामधल्या परिस्थिती, देशकाल, ह्या सगळ्या गोष्टी मला आवडायला लागतात. आणि ह्यांच्यामुळे मी सुखी आहे असं मला वाटायला लागतं. हे अज्ञान आहे. कारण की आपल्याला उपनिषद कळलंच नाही. ईशावास्यमिदं सर्व, त्याचा उपभोग घेता घेता मी त्याच्यामध्ये इतका अडकलो की त्याच्या पलीकडे मी जाऊ शकत नाही आता. अशी अवस्था आपली जर व्हावी असं आपल्याला वाटत असेल तर मग आपण राहू शकतो तिथं, तसं असतो. त्याच्यासाठी मग कर्म काढणे. काय केल्याने काय मिळेल? काय केल्याने स्वर्ग मिळेल? काय केल्याने पैसा मिळेल? काय केल्याने पद मिळेल? याच्यासाठी सगळं ट्रेनिंग प्रोग्राम्स अवेलेबल आहेत. आणि ते ट्रेनिंग प्रोग्राम्स आपल्या ह्या गीतेच्या चिंतनापेक्षा खूप जास्त पटीने चालतात. म्हणजे ह्या गीतेला आपल्या चिंतनासाठी किती लोक येतात तुम्ही विचार करा. सगळ्यात जास्ती जमावडा कुठे होतो? सगळ्यात जास्त लोक कुठे जमा होतात? जरा जरा जर तुम्हाला कळलं की कोणीतरी एक सिनेमामधली हिरोईन किंवा हिरो, त्यांचा फ्री शो आहे कुठेतरी, लाखो लोक जमा होतील. सो दीज पीपल आर भोगी. सो दे आर वॉन्टिंग टू एन्जॉय लाईफ, एन्जॉय दिस वर्ल्ड. त्याच्यानंतर त्याच्याशी जास्त गर्दी कुठे होते? त्याच्याशी कमी गर्दी, सॉरी, ही सगळ्यात जास्त गर्दी भोगी लोकांची. त्याच्यानंतरची जी गर्दी आहे ना, ती कुठे होते माहिती आहे का? ती देवळांमध्ये होते. देवळांमध्ये 90, 95 किंवा जास्त पण टक्के लोक देवाला जाऊन सांगतात की देवा, माझ्या मनात अमुक अमुक ही जी इच्छा आहे ती पूर्ण कर. म्हणजे जगामधल्या इच्छा पूर्ण करणं हे झालं साध्य, आणि देव झाला साधन. तर ही जी गर्दी आहे ही कामी लोकांची आहे. कामी म्हणजे ज्यांच्या मनामध्ये इच्छा आहे, त्यांना इच्छा पूर्ण करायच्या. पहिले भोगी, दुसरे कामी. तिसरी गर्दी कुठे असते? तिसरी गर्दी असते हॉस्पिटलमध्ये.
तिथे रोगी लोकांची गर्दी असते. तिथे लोकांना न बोलवता सुद्धा जावं लागतं. कारण की जर आपण भोग आणि कामना यांच्यावर नियंत्रण नाही ठेवलं तर रोग होतील. भोगी, कामी आणि रोगी. आणि आपलं हे जे सगळं चिंतन सुरू आहे, दिस इज लाईक ए जिम. जिम मध्ये सगळ्यात कमी गर्दी असते. कारण की तिथे जे लोक धडधाकट आहेत त्यांना स्वतःला मेंटेन कसं करायचं ह्याच्यासाठी व्यवस्था आहे. तर आपलं हे जे चिंतन सुरू आहे ना, ह्याच्यामध्ये आपण एरवी सगळे सुखवस्तू लोक आहोत. आपलं बाकी सगळं ठीक चाललेलं आहे. म्हणून आपण इथे येतोय. कारण की इथे आपल्याला हे कळणार आहे की ह्याच्या पलीकडे कसं जायचं. म्हणून तिथे सगळ्यात कमी गर्दी आहे. कारण की आत्तापर्यंत सगळे लोक, आपण स्वतः सुद्धा विचार केला ना, तर आपण कशामध्ये अडकलो होतो? भोगामध्ये, कामनांमध्ये, आणि त्याच्यामुळे शेवटी आता रोगांमध्ये. ही सगळी यात्रा पूर्ण करून आपण जेव्हा शेवटी इथे आलेलो आहोत, इथे आपल्या खऱ्या स्वरूपाचं दर्शन आपल्याला होणार आहे. तर ह्याच्यामध्ये फार कमी लोकांना रस असतो. पण ह्याचा अर्थ हे जे चिंतन आहे किंवा ही जी कथा आहे स्वतःच्या स्वरूपाची, ही निरर्थक आहे का? सगळ्यात जास्त अर्थ ह्याच्याच मध्ये आहे. म्हणून याला म्हणतात परम अर्थ, परमार्थ. जेव्हा आपल्याला जगामधला जो अर्थ आहे तो संपूर्ण तृप्ती देऊ शकत नाही हे कळतं, त्याच्यानंतर आपण परमार्थाकडे वळतो. परंतु जर परमार्थ आणि जगामधलं काम हे जर सगळं व्यवस्थित एकत्र चालू शकलं तर मग काय वाईट आहे? आत्ता काल की परवा जी मी एक पोस्ट टाकली होती आपल्या आहार शुद्धीच्या ग्रुप्समध्ये, की तुम्हाला जर अन्न खात असताना सुखाची जी अनुभूती होते, दॅट इज द इन्स्टंटेनियस ग्रॅटिफिकेशन, ताबडतोब सुखाची अनुभूती, ते पण होत असेल आणि डिलेड ग्रॅटिफिकेशन म्हणजे नंतर देखील चांगला अनुभव येत असेल, तर मग काय वाईट आहे? सो यू कॅन हॅव युअर केक अँड इट इट टू. पण त्याच्यासाठी युअर माइंड हॅज टू बी क्लिअर, युअर बॉडी हॅज टू बी प्युअर, अँड युअर डिझायर्स शुड हॅव बीन एलिमिनेटेड. तुमच्या मनामधनं जर किंवा माझ्या मनामधनं जोपर्यंत इच्छा पूर्णपणे जात नाही तोपर्यंत मी इथे अडकलेलो राहीन. आणि कुठल्या इच्छेमध्ये आपण सगळे जास्त अडकतो? कुठलं व्यसन आहे आपल्याला सगळ्यात जास्त? दारू, सिगरेट, तंबाखू? आहा, अन्नाचं व्यसन आहे. वी आर ऑल ॲडिक्टेड टू फूड बिकॉज वी हॅव नॉट अंडरस्टूड दॅट फूड इज अ मेडिसिन. आत्ता सांगितलं 14व्या श्लोकामध्ये, पुष्णामीची औषधी सर्व सोमो भूत्वा रसात्मका. तर मला औषध आवडतं ते जे होमिओपॅथीचे डॉक्टर आहेत ना, ते छान छोट्या छोट्या गोळ्या देतात साखरेच्या. समजा मला ते औषध आवडत असेल, गोड लागतंय, तर मी सगळीच्या सगळी बाटली एका वेळेस संपवीन का? जेवढा डोस सांगितला असेल डॉक्टरने तेवढंच घेईन ना औषध. सकाळी 4 गोळ्या खा, संध्याकाळी 4 गोळ्या खा. नाही नाही, मला त्या गोळ्या खूप आवडतात म्हणून मी पूर्ण बाटली एकत्र खाणार आहे, असं नाही करू शकत. तर त्याचप्रमाणे तुम्हाला जेव्हा भूक लागेल तेव्हा तुम्ही खा. जेवढी भूक असेल तेवढं खा. चावून चावून खा. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता भुकाचे. जीवन करी जीवित वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नव्हे जाणीजे यज्ञ कर्म. ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम. हा यज्ञ आहे. तर हे जर आपल्याला कळलेलं नसेल, जर आपण या जगामध्ये माझ्या भोगासाठी काय आहे हे बघत असू, तर आपण या 15व्या अध्यायापर्यंत येऊच नाही शकत. 15वा अध्याय पूर्णपणे समजण्यासाठी
आधी एवढी सगळी चित्तशुद्धी झालेली असली पाहिजे. मग बघू काय होतं ते. हं? ढगाच्या योगाने झाकला गेलेला सूर्य जसा सूर्यानेच जाणण्यात आला, त्याप्रमाणे मला न जाणून प्राणीमात्रांनी माझ्यामुळे विषय पाहिला आणि भोगला. एवम निद्रा का जागणिया प्रबोधूची हेतू धनंजया, तेवी ज्ञाना अज्ञाना जीवा या मीची मूळ. या आणि पुढील ओळीत जीवांच्या ज्ञानाला आणि अज्ञानाला मीच कारण आहे असं सांगतात. अर्जुना, ज्याप्रमाणे प्राण्यांच्या निद्रेला किंवा जागृत होण्याला जसा मूळचा झोप लागण्यापूर्वीचा जागेपणा कारण आहे, त्याचप्रमाणे जीवांच्या ज्ञान आणि अज्ञानाला मीच मूळ कारण आहे. जे मला झोप जी लागते, त्या झोपेसाठी कारण काय आहे? माझी जागृत अवस्था. कारण की जागेपणी मी काय करतो? जागेपणी मी माझ्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. या जगाला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये मी थकून जातो. थकून गेलो की झोपून जातो. तर जर झोप चांगली लागावी असं वाटत असेल, तर चांगलं काम करावं दिवसभरामध्ये. मग झोपही चांगली लागते. लहानपणी मला लोक विचारायचे की तुझी अँबिशन काय आहे? तेव्हा मी म्हणायचो की मला रोज रात्री चांगली झोप लागायला पाहिजे. हीच माझी अँबिशन आहे. आय शुड बी एबल टू स्लीप पीसफुली एव्हरी नाईट. एकच इच्छा आहे माझ्या मनामध्ये. दॅट इज माय ओनली अँबिशन. ऐकायला आणि म्हणायला तर सोपं आहे, परंतु ते आचरणात आणायला आणि ते खरंच प्रगट व्हायला, मॅनिफेस्ट व्हायला किती शिस्तीची गरज आहे. यू हॅव टू लिव्ह युअर लाईफ इन अ सर्टन वे. ओनली देन कॅन यू स्लीप पीसफुली. तुम्ही जर शारीरिक कष्ट केले ना, तर तुम्हाला भूक पण चांगली लागते. आता जेव्हा जेव्हा मी काहीच करत नाही, दिवसभर बसलेला असतो, तेव्हा मला दिवसातनं एक वेळा जेवण सुद्धा होत आहे. परंतु काल अर्धा तास बर्फ स्वच्छ केला आमच्या घरासमोरचा मी, घराच्या दरवाजापासून ते रस्त्यापर्यंतचा. त्याला लागला साधारण अर्धा तास मेहनत, फिजिकल लेबर. तर त्याच्यानंतर दुसऱ्यांदा भूक लागली, दुसऱ्यांदा खाल्लं काहीतरी. तर जर भूक लागेल तर किती वेळा खायला काही हरकत नाही आहे. परंतु जर भूक नसेल तर मग कमी वेळा जेवण सुद्धा होत आहे ना काम. गाडीचं मायलेज जास्त असलं तर तुम्ही गाडीमध्ये पेट्रोल कसं भरणार? जास्त भरलं तर ते ओव्हरफ्लो होईल. जर जास्त अन्न खाल्लं आपण गरजेपेक्षा, आपले शरीर ते फेकून देण्याला भाग हे बाध्य होईल. त्याला फेकून देणं भाग आहे. जास्त नाही टिकून ठेवू शकत. सो लेट्स नॉट पुट मोर थिंग्स इन टू अवर बॉडी दॅन नेसेसरी. एवढा तर एक आपण करू शकतो, नियम पाळू शकतो. जैसे सर्पत्वा का दोरा, दोरूची मूळ धनुर्धरा, तैसा अज्ञानाची हा संसारा मियाची सिद्धू. अर्जुना, ज्याप्रमाणे सर्पत्वाला दोराच्या यथार्थ ज्ञानाला, सर्पत्वाच्या किंवा सर्पत्वाला दोऱ्याच्या यथार्थ, हे काय बरोबर लिहिलं नाही. एनिवे याचा अर्थ आपल्याला माहिती आहे. मूळ कारण जसा दोरच म्हणजे दोराचं मूळ स्वरूपच कारण आहे, त्याप्रमाणे ज्ञानाचा अथवा अज्ञानाचा व्यवहार माझ्याकडूनच सिद्ध होतो. म्हणजे या दोन्ही व्यवहारांना माझीच सत्ता कारणीभूत आहे. मला सांगा की आपल्या समोर दोर आहे की साप आहे? हे दोन्ही मलाच कळत आहे ना. मलाच असं वाटतं की तो साप आहे, म्हणजे अज्ञानाला देखील मीच कारण आहे. आणि मलाच ज्ञान झाल्यानंतर हे कळतं की तो दोर आहे. म्हणजे सत्याची देखील जाण मलाच आहे आणि असत्याची जाण देखील मलाच आहे. त्यामुळे मी सत्य आणि असत्य किंवा ज्ञान आणि अज्ञान ह्या दोन्ही गोष्टी जाणणारा मीच आहे. तर माझ्याचमुळे ज्ञान पण आहे आणि अज्ञान पण आहे. माझ्याचमुळे जागृत अवस्था पण आहे, निद्रावस्था पण आहे आणि स्वप्नावस्था पण आहे. सगळ्यांसाठी आधार मीच आहे. आय एम दी सोल रिझन फॉर ऑल थ्री स्टेट्स.
म्हणोनी जैसा ऐस असे तैसया माते नेणोनी धनंजया वेदू जाणू गेला तव तया झालिया शाखा. म्हणून अर्जुना, जसा मी आहे तशा मला न जाणून वेद जाणायला गेला तो, म्हणजे मी वेदांकडून यथार्थ न जाणल्या गेल्यामुळे त्या वेदाचे भाग झाले. म्हणजे जर आपलं खरं स्वरूप आपल्याला कळलं तर वेदांना विभाजित करण्याची काही आवश्यकता नाही. वेद विभाजित का बरं झाले? कारण की वेगवेगळ्या वेदांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या. जर मला माझ्या खऱ्या स्वरूपाची ओळख झालेली असेल तर मला डिटेल्सचं काय करायचंय? मला जर एखादं पुस्तक वाचल्यानंतर ते पुस्तक पूर्ण कळलं आणि ते आत्मसात केलं मी. पुस्तकाचा सोडा, तुम्ही माझ्या ज्या बहिणी आहेत तिथे त्यांना हे उदाहरण नक्की कळेल की पहिल्यांदा तुम्ही एखादी वस्तू शिजवली असेल किंवा तयार केली असेल तेव्हा तुम्हाला तुमच्या आईने म्हणा, आजीने म्हणा, किंवा एखाद्या पुस्तकाने सुद्धा एखादी रेसिपी सांगितली असेल की हे असं करायचं. तर ती रेसिपी तुम्ही आत्मसात केली, पाकक्रिया तुम्ही आत्मसात केली, तर त्याच्यानंतर त्या पुस्तकाची गरज आहे का? अजिबात नाहीये. किंवा आपण लहानपणी प्राथमिक शाळेत असताना गणित शिकलो, तर त्या गणिताच्या आधारावर आपण अनेक मोठी मोठी गणित आता सोडवतोय. तर त्या प्राथमिक शाळेमधल्या गणिताच्या पुस्तकाची तुम्हाला आता आवश्यकता आहे का? त्या पुस्तकाची आवश्यकता तेव्हाच संपली. तर जो स्वतःला जाणणारा आहे त्याला चार वेदांची आणि गीतेची पण गरज नाही. पण मग गीता कशाला शिकायची? मग शिकायची नाही, मग शिकवायची. म्हणून ज्ञानदेव महाराजांनी आपल्याला ती शिकवली. म्हणून ती आपण शिकतोय आता. तरी तीही शाखा भेदी मीची जाणीजे त्रिशुद्धी जैसा पूर्वापरा नदी समुद्रची ठी. तरी वेदाच्या त्या वेगवेगळ्या शाखांनी मीच एक खरोखर जाणला जातो. ही जी महावाक्य आहेत ना, की अयम आत्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, किंवा सर्वम खल्विदम ब्रह्म, किंवा तत्वमसी, ही चारही वाक्य जी आहेत ती वेगवेगळ्या वेदांमध्ये आलेली आहेत. चार वेगवेगळ्या वेदांमध्ये वेगवेगळी उपनिषदं जी आहेत ना त्यांच्यामध्ये ती आलेली आहेत. पण सगळ्या म्हणजे काय आहे की सगळ्या वेदांचं ओरडून ओरडून सांगणं एकच आहे, की बाबा ते सत्य म्हणजे तूच आहेस. त्या वेदाच्या वेगवेगळ्या शाखांनी देखील मीच एक खरोखर जाणला जातो. तो कसा? तर ज्याप्रमाणे पूर्वेकडून किंवा पश्चिमेकडून वाहणाऱ्या नद्यांना शेवटी एक समुद्रच मिळण्याचं ठिकाण होतं. आणि महासिद्धांतांपासी श्रुती हारपती शब्देसी जैसिया सगंधा आकाशी वात लहरी. आणि एकमेवा द्वितीय ब्रह्म या महासिद्धांताजवळ ज्याप्रमाणे वेद शब्दांसह नाहीसे होतात, ज्याप्रमाणे वाऱ्याच्या गंधयुक्त झुळका आकाशात नाहीशा होतात, तैसे समस्तही श्रुती जात ठाके लाजिले ऐसे निवांत ते मीची करी यथावत प्रगटो निया. त्याप्रमाणे सर्व वेद लाजल्यासारखे निवांत राहतात. त्यांच्या अर्थाचा बहुतेक लोप झालेला असतो. ते मी प्रगट करून यथावत करतो. तर ह्याच्यावर थोडंसं जरा जास्त चिंतन आपण करावं अशी माझी इच्छा आहे. ह्या विषयाला आपण ब्रश ऑफ नाही करू शकत. तर इथपासून आपण पुढे सुरू करू पुढच्या वेळेस. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.